कोकडी प्रकल्पाच्या येडगाव धरणामध्ये पाण्याचा साठा झपाट्याने कमी होतोय. त्याचं कारण म्हणजे येडगाव धरणामधून डाव्या कालव्याद्वारे कर्जत, करमाळा, श्रीगोंदा, पारनेर या भागासाठी 1400 क्युसेक्स वेगाने पाणी सुरू आहे. आणि हे पाणी सुरू असल्यामुळे येडगाव धरणामधील पाणी खूपच कमी होत चाललेलं आहे. येडगाव परिसरामध्ये ज्या शेतकऱ्यांचे सिंचन पंप आहेत त्यांचे फुटवॉल सुद्धा उघडे पडू लागलेले आहेत. येडगाव धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागलेली आहे. येडगाव धरण हे स्टोरेज धरण जरी असलं तरी लिंबा धरणातील देखील पाणी कमी होत आहे. त्याचबरोबर माणिकडोह धरणातील सुद्धा पाणी साठा अवघा 14% इतकाच आहे. त्यामुळे हे पाणी पुरेल का हा प्रश्न असून सध्या येडगाव धरणामधून जे पाणी सुरू आहे ते तात्काळ बंद करावं अशी मागणी स्थानिक शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. जुन्नर तालुक्यामध्ये असणाऱ्या धरणांच्या पाण्याचा साठा कमी होत असल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढलेली आहे. प्रशासनाने याबाबतची योग्य दखल लवकर घेणं अपेक्षित आहे. यंदाचा उन्हाळा अतिशय कडक आहे. एप्रिल, मे, जून हे 3 महिने खूप कडक जाण्याची शक्यता असून जर पाऊस वेळेत पडला नाही तर पुन्हा पिण्याच्या पाण्याची गैरसोय अधिकची वाढू शकते. त्यामुळे जलसंपदा विभागाने पाण्याचं नियोजन व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. जुन्नर तालुक्यातील 5ही धरणांमधला पाण्याचा साठा झपाट्याने कमी होतोय. जलसंपदा विभाग वेळीच दखल घेईल अशीच अपेक्षा. यंदाच्या वर्षी कडक उन्हाळा असल्यामुळे धरणाच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खाली होते. बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. येडगाव धरण हे स्टोरेज धरण आहे. याच्यामध्ये सध्या अवघा 36% पाण्याचा साठा चालू आहे. या येडगाव धरणाच्या कालव्यामधून पूर्व भागातील तालुक्यांसाठी पाण्याचा फ्लो चालू आहे. जवळजवळ 1400 क्युसेसने सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जर हे पाणी लवकर बंद केलं नाही तर जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी व पाण्यासाठी पाणी कमी पडण्याची भीती व्यक्त होते. या ठिकाणी आपण पाहतोय येडगाव परिसरातील जे कृषी पंप वगैरे आहेत हे सगळे कृषी पंप आता उघडे पडू लागले. त्याचे फुटबॉल उघडे पडू लागलेले आहेत. शेतकऱ्यांमध्ये आता चिंता निर्माण होऊ शकते. येडगावचे जे कृषी पंप आहेत धरणामधून त्यांनी इथे या ठिकाणी चर खोदून पाणी पुढे आणलेलं आहे. येडगाव धरणामध्ये सध्या अवघा 36% पाण्याचा साठा आहे. जुन्नर तालुक्यातील कोकडी प्रकल्पामध्ये देखील 36-37% पाण्याचा साठा शिल्लक आहे. उन्हाळा कडक आहे. पाणी जपून वापरणं गरजेचं आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची दक्षता घेणं गरजेचं आहे. येडगाव परिसरामध्ये किंवा या धरणाच्या काठीचे जे शेतकरी आहेत यांनी उन्हाळी पिकं मोठ्या प्रमाणात घेतात. प्रामुख्याने टोमॅटो पीक अधिक प्रमाणात आहे. जर उन्हाळ्यात पाणी कमी पडलं तर शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे. विशेष म्हणजे या धरणावर अनेक लोकांच्या पाणी पुरवठ्याच्या योजना अवलंबून आहेत. संबंधित विभाग याबाबतची दक्षता घेईल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, येडगाव.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.